मोहक घर कुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवही. एक मिनिट अंकल, सॉरी, मला राहवत नाही म्हणून बोलतोय. हे बघा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्हाला जर श्री इतकाच योग्य वाटत असेल ना, तर तुम्ही वृंदाचं लग्न द्या त्याच्याशी लावून. कसं वाटतंय आऊ? बरं वाटतंय. आऊ आऊ, लापशी आणले तुमच्यासाठी, गरमागरम खाऊन घ्या ना. नको ग, नको मला. नको काय आऊ? अहो सांगा ना आऊंना. इकडे दे, मी भरवतो. आऊ, चला लापशी घ्या. नको रे, मला चवच नाहीये तोंडात, नको वाटतंय. आऊ, औषधं घेण्याची वेळ झाली. उपाशी पोटी औषधं घेतले तर त्रास होणार नाही का? फेकून दे ती औषधं आणि गोळ्या. त्या पटेल डॉक्टरला काही समजतंय का रे? संध्याकाळपर्यंत बरी होईन म्हणाला होता. झाले का बरी मी? आता ही सगळी औषधं गोळ्या त्याला नेऊन दे, पी म्हणावं. बघ करा, हे बघ, माझं औषध, माझं टॉनिक, सगळं हे आपलं घर, आणि तुम्ही मुलं आहात रे. तुम्ही जर व्यवस्थित वागलात ना, तर खरंच नाही औषधांची, खरंच सांगते. आऊ, तुला पाणी देतो. नको नको म्हंटल ना मी. कामिनी, जरा तू जा, तुम्ही दोघंही जा आणि यांना पाठवून द्या. हे कुठे आहेत ग? खरं म्हणजे ना, तुम्ही माझ्यापेक्षा यांची काळजी घ्यायला हवी. मी बोलून मोकळी होते रे, हे ना ते असे कुढत बसतात. आऊ, तुम्ही काळजी करू नका. स्वप्निता आहे त्यांच्या जवळ बसलेली. बर, त्यांना नाश्ता दिलास का? हो. हा, पण त्यांनी खाल्ला का? डिश समोर ठेवून तू इथे आलीस माझ्या दिमतीला. आऊ, तू तुझी स्वतःची काळजी घे. आपणची काळजी घ्यायला आम्ही आहोत ना. तुम्ही आहात ना, म्हणूनच मी अशी पडली आहे इथे. एकमेकांशी भांडत राहता. तो दुसऱ्या लग्नासाठी घर सोडून गेला, आणि तिसरा आणि कुठे गेलाय? तर त्या वसंताकडे, मेल्याकडे.
जो आपलं घरच फोडायला निघालाय. नको रे, असं नका करू. आग लागो त्या खोकल्याला आणि या डोकेदुखीला. आऊ तू खूप विचार करू नकोस, आपसुकच तुझा त्रास कमी होईल. कामिनी, याला बाहेर ने बरं. तू डोक्यात जातोयस माझ्या. डोक्यात जातो. आऊ तरुण पिढीचा चांगला प्रभाव दिसतो तुझ्यावर. डोक्यात जातो काय? आणि मला सांग, तुझ्या डोक्यावर आमचं टेन्शन आणि तुझ्या डोक्यात हे डोकेदुखीचं ठणके असताना आम्ही तुझ्या डोक्यात जाऊच कसे ना? मस्करी करतोय मेला. बरं हे बघ, माझ्यासाठी म्हणून काय ना थोडस खातो. मी काही पण एका अटीवर. यापुढे तू एकही दिवस दारू प्यायची नाहीस. ठीक आहे. नाही ठीक आहे, थांब. अजून नाही ठीक आहे. काय झालं? तू खाल्लं नाहीस तरी चालेल, पण मी काही दारू सोडणार नाही, असंच ना? उगाच कर्तव्य केल्याचा दिखावा करू नकोस. नाही आऊ, मी तुला खरंच सांगतोय, मी इथून पुढे दारूला अजिबात स्पर्श करणार नाही, दारू घेणार नाही. ठीक आहे? चल आ कर भाऊ, घे पटकन आता. ती लहानपणी आम्हाला भरवायचीस ना, तसं आता तुला भरावं लागतंय. हट्टी झाली आहेस निवळ. तरी बरं आहे, आजारी आहे. तुला बरंच वाटत असेल. हे घे. हे सगळं संपवायचं. हो रे, बस ठेव. आऊ काय आऊ, हट्टी आहे सध्या. कामिनी ताई, तुमचा फोन आलाय बघा. कोणाचा आहे? बोल सुहास. हॅलो, कशी आहे आऊंची तब्येत? नाही, बरी नाही. बीपी अजून नॉर्मल येत नाहीये. मग त्यांना हॉस्पिटलमध्ये का नाही ऍडमिट करत? अरे ते ऐकतील तर ना. ते असू दे, तू का फोन केला होतास? आऊंच्या तब्येतीविषयी कळलं म्हणून. तुझा राग नाही गेला अजून? कामिनी, काय झालंय? का अशी वागतेस? मी एक काम करतो, मीच येतो तिथे. नाही, नको. नाही नाही, मी येतोच. म्हणजे आऊंना बघणंही होईल आणि मुख्य म्हणजे मला कळलं पाहिजे काय झालंय ते. हे बघ प्लीज, मला आता बोलता येणार नाही. मी तुला नंतर फोन करते. आणि हे बघ, इथे येऊ नकोस. अगं, बाय. जे काही बोलायचं असेल ते बाहेर जाऊन बोला. आऊला त्रास होता कामा नये. अरे काय म्हणत होता ग सुहास? नाही, काही विशेष नाही. काही गोष्टी सगळ्यांसमोर बोलता येत नाहीत आऊ. तुम्हाला बरं नाहीये म्हणून तुम्हाला बघायला यायचं म्हणत होता. मला कशाला बघायला यायला हवं? मी काय सेलिब्रिटी आहे का? तुला बघायला येण्याचा फक्त बहाणा आहे आऊ. खरं तर प्रभाकर, मी कामिनीशी बोलताना तू मध्ये बोलायची गरज नाहीये, कळलं ना? लापशी छान झाली होती. आणि हो,
तू नाश्ता केला नसशीलच ना? जा जा नाश्ता करून घे जा, आणि ते पण घेऊन जा. प्रभाकर, आता तुझे कामिनीशी उपरोधिक बोललास ना, त्याला संशय घेणं म्हणतात. ती जरी तुझी बायको असली ना तरी माझी सून आहे, आणि तुझ्यापेक्षा मी त्याला जास्त ओळखते, कारण ती तुझ्यापेक्षा माझ्या सहवासात जास्त राहिलीये. उगाच संशयाचं भूत काहीतरी डोक्यावर बसवून संसाराचं मातेरं करू नकोस. कळलं ना तुला? झोप तू. हो, आता कायमची झोपणार आहे मी. अहो अरे सोन्यासारखी पोर आहे रे ती, नको बोलूस तिला असं. ती तुला काही उलटून बोलणार नाही. ज्या घरात बाईच्या मनाची घुसमट होते ना, त्या घरात कधीच सुख येत नाही. इतिहास सांगतो तसं, इतिहास सांगतो. या घरात आधीच कमी वाद आहेत का? तू नको रे बाबा त्याच्यात भर घालूस. विचार कर. निर्भय बहुमत. आता कोणाचं? अरे वा, झाली झाली आमची आठवण झाली यांना. पण एक लक्षात ठेवा, आता आम्ही तुमच्या आठवणीतून कधीही जाणार नाही. प्रॉमिस? बोला मधुकरराव, नमस्कार. हा, जरा ते काल झालेल्या त्या प्रकरणाबद्दल माफी मागणार असाल तर फोन कट कर. नाही नाही माफी मागत. पण वसंतराव, जरा भेटायचं होतं. कधी? आज? हो, म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर. मधुकरराव, आज म्हणजे कसं आहे ना की आज भेटता येणं जरा अशक्य आहे. पार्टीची अर्जंट मीटिंग आहे, म्हणजे तिकडेच निघालो होतो. काढ रे गाडी काढ. हो, तिकडेच निघालो होतो. पण काय विशेष काही मधुकरराव? हा, म्हणजे आता म्हणाल तर अर्जंट, म्हणाल तर नाही. आपण उद्या भेटू शकतो का? उद्या नाही, म्हणजे फोनवर नाही का बोलता येणार? कसं आहे ना मधुकरराव, ही पार्टीची कामं असतात. हो, पार्टीने आवाज दिला की किती वेळ, किती दिवस, काही सांगता येत नाही. पण वसंतराव, भेटणं जरा गरजेचं आहे. भेटणं? आता मला भेटायला तुम्ही असेच तडफडणार मधुकर कर्णिक? वसंतराव, ऐकताय ना तुम्ही? हा हा. हॅलो. मर्मबंधातली ठेवही. हॅलो. हो, विचार करतोय कसं भेटता येईल, कसा वेळ काढता येईल याचाच. मधुकरजी, मला जरा कल्पना द्याल का? म्हणजे कसल्या संदर्भात भेटायचं होतं? ओम संदर्भात तर निश्चितच नाही. मग ते आपल्या टेंडरच्या संदर्भात. हा 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 हा. अरे अरे अरे, काय झालं की या गडबडीमध्ये डोक्यातून पार निघून गेलो माझ्या. मधुकरराव, थोडं थांबावं लागेल. थांबावं लागेल का हो? अहो, मुलांनी हा सगळा घोळ घातलाय ना, तो निस्तरल्याशिवाय पुढे कसं जाता येईल, आहे की नाही? आणि पेपर्समध्ये सगळी नावं टाकावी लागतील ना पोरांची.
आणि तुम्हाला तर माहितीच आहे की ठीक आहे, मी बोलतो ओमशी. हं? हो हो निश्चित. बरं ठेवतो मी आता फोन. लोक खोळंबलेत जरा. हा बार बार नमस्कार. शांतम पापम शांतम पापम. खोटं बोललो मी. खोटं बोलणं हे पाप असतं. पण योग्य वेळेला योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे खोटं बोलणं म्हणजे राजकारण. आणि राजकारण शहाणपण असल्याशिवाय येत. मधुकर कर्णिक, आता तुम्ही असेच आमच्याकडे नाक घासत येणार. पण खरी मजा तर तेव्हा येईल जेव्हा खुद्द आप्पा आमच्या समोर नाक घासत येते. आप्पा. सर, बोलवलत? हो, ये बस ना. हो. काय करतेस? नथिंग स्पेशल. सर काय झालंय? काही नाही, नुसती बस. जुलियाना, तुला बॉयफ्रेंड आहे? सर, आय एम सॉरी, मी खूप पर्सनल प्रश्न विचारला. आय एम रिअली सॉरी. ठीक आहे, जा तू. आणि जर कोणाचा फोन आला किंवा कोणी भेटायला आलं तर सांग मी नाही. मला थोडा वेळ एकटं बसायचं. मर्मबंधातली ठेवही. सर मी थांबले तर चालेल का?
प्लीज बघ कोण आहे. सरांचा कॉल आहे. बघ काय म्हणतात आणि माझ्याबद्दल विचारलं तर सांग मी मीटिंग मध्ये. हॅलो. जुलियाना, श्रीचा मोबाईल तुझ्याकडे कसा काय? नाही ते म्हणजे आत्ताच गेले मला फोन देऊन. काय बोलतेस तू? तुला कळतंय का? अगं, काय बोलतेस तू? मी काय सांग. आणि इकडे काय रे? हा डॅड, आऊची तब्येत ठीक आहे ना? नाही, थोडा ताप वाढलाय, पण मी आता आऊच्या तब्येतीबद्दल बोलायला फोन केलेला नाहीये श्री. मग तू वसंतराव देशमुखांकडे जा. तिथे ओमला भेट. पण डॅड, तुम्हीच त्या दिवशी म्हणाला होतात की त्यांच्याकडे आता जायचं नाही म्हणून. मी त्याला घरी परत बोलव म्हणून तुला सांगायला जायला सांगत नाहीये. ते जा, त्याचा पुढचा प्लॅन काय आहे ते समजून घे जरा त्याच्याकडून. टेंडर हातातून जाता कामा नाहीये श्री. पण मग तुम्ही का जात नाही? श्री, डॅड, खरं सांगायचं तर ओमला ह्या क्षणी कसं हँडल करायचं हे मला खरंच कळत नाहीये. MBA गोल्ड मेडलिस्टला साधी एवढी गोष्ट कळू नये. कमॉन श्री, चॅलेंज म्हणून ही मीटिंग स्वीकार. जाऊन भेट त्याला. हं? बघू दे ना मला तू कशी मीटिंग हँडल करतोस, टॅकल करतोस ते. डॅड, हो, क्लायंट्स आणि रिलेटिव्ह काहीतरी फरक असतो की नाही? श्री, 100 रुपयासाठी लोक एकमेकाची कॉलर पकडतात रे बाबा. हे तर काही 100 कोटींचं टेंडर आहे. ऑल द बेस्ट. तुझ्या फोनची वाट पाहतोय मी. बाय. तुम्हाला प्रेम झालंय? मला 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 एका मीटिंगला जायचं. खूप महत्वाची मीटिंग आहे. मी निघतो. हा, सर मी येऊ का? नाही, नको.